UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यात तर नाहीत ना, सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना, संजय राऊतांचा सवाल। मोदी शहांच्या जोरावर अजित पवारांनी काकांचा पक्ष पळवून नेला, हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदे फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर अजितदादा गटाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी बैठक, अजित पवार गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर, महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणे आंदोलन, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी। एसटी आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांची उदय सामंतांसोबत फोनवरून चर्चा, सामंतांची एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत थोड्याच वेळात बैठक, संपावर तोडगा निघणार का याकडे लक्ष। माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। रामराजे निंबाळकरांचं वय 85, पद दिलं तर रिझल्ट देऊ शकत नाही, रामराजेंना आराम करणाऱ्या पक्षात जाऊ द्या, नारायण राणेंची टीका। शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगे आज पवार गटात प्रवेश करणार, घाटगेंना कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता, समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत जवळपास निश्चित। आज फक्त ट्रेलर आहे, कागलमध्ये 100% परिवर्तन होणार, परिवर्तनासाठी माझा प्रवास सुरू, समरजित घाटगेंची प्रतिक्रिया। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर, केपी पाटील आणि AY पाटील एकाच वेळी पवारांच्या भेटीला, राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। उदय सामंत कुणाचेही होऊ शकणार नाही, विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत कमळावर लढतील, राजन साळवी यांचं विधान। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी, पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा, बैठकीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ, योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी निर्णय, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला, मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर, रेल रोको, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 58 आणि शाळेची तोडफोड करणाऱ्या 47 जणांची जामिनावर सुटका। आंदेकर टोळीचा बॅकबोन असल्यानंच पुण्यात वनराज आंदेकरची हत्या, आंदेकर टोळीची मोठी दहशत असल्यानं सोमनाथ गायकवाडनं प्लॅन केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर। पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात, मार्गाला काही तांत्रिक परवानगी मिळणं बाकी। नागपुरातील प्रसिद्ध मारबत उत्सवाला सुरुवात, नागपूरमधील ऐतिहासिक मारबत उत्सवाचं यंदा 144वं वर्ष। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।